आहे तुमचं SCM योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासंदर्भात सर्वात आनंदाची बातमी आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात। योजना कॉर्नर योजना गुरु या यूट्यूब चॅनलला SCM योजना गुरु यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून खरंच जे शेतकरी बांधवांना 20 जानेवारीला 19वा हप्ता मिळणार का याची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त एक विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। 19वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत PM किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि सीमांत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते आणि याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचा 3 समान हप्त्याचे वार्षिक 6000 रुपये जे आहे ते 3 समान हप्त्यामध्ये देण्यात येत असतात। एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहे, सर्वांना माहिती आहे। एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला काही निकष पूर्ण करायचे जेणेकरून तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। काही निकष आहेत ते सुद्धा मी सांगणार। तर मित्रांनो, निकष कोणकोणते आहेत या संदर्भात सुद्धा आपण सांगणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या जो लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 तारखेला जो पैसे आहे ते पैसे मिळणार आहेत का, तर सविस्तर अशी माहिती सांगण्यापूर्वी फक्त आपल्याला काय काय निकष पूर्ण करायचे त्या संदर्भात सुद्धा आपण सांगणार आहोत। EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण नसेल तर तुम्हाला करून घ्यायची आहे, जेणेकरून EKYC केल्याच्या नंतर तुमचे हप्ते जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। पहिला निकष पूर्ण करायचा आहे, EKYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। दुसरा निकष असा आहे की आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या। फक्त तुम्हाला PM किसान योजनेचे 18व्या हप्त्याचं स्टेटस काढायचं आहे। 18व्या हप्त्याचं स्टेटस काढल्याच्या नंतर 3 प्रॉब्लेम असतात, तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। EKYC लँड शेअरिंग स्टेटस जमिनी पडताळणी, दुसरं म्हणजे एक असतं ते म्हणजे असतं मित्रांनो EKYC लँड सेंटर्स आणि आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। 20 जानेवारी रोजी PM किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।